नमस्कार मित्रांनो, मराठी फॉरेस्टमध्ये आपलं स्वागत आहे. चला एक विषय घेणार आहे मनी मॅनेजमेंटसाठी. किती अकाउंट असावं आणि किती लॉट टाकावं. माझे मित्र आहेत ते बी लॉट छोटे असतात पण एंट्री मोठ्या मोठ्या घेतात. सांगणार आहे कितीचं असावं लॉट. बघा, $50 अकाउंट असेल तर कमीत कमी 0.1चं रिक्स घ्यायला पाहिजे. शक्यतो हे 50च काय उपयोगच नाही. आता 100 दिवशी घेऊ आपण. $100 अकाउंट आहे तर लो रिस्कमध्ये $100 काहीही नुकसान होऊ नये म्हणून 0.01चा लॉट घेऊ शकतो. ऐकून घ्या, 0.01चा. मिडल रिस्क 0.05चा हे मिडल रिस्क झाला आणि 0.10चा हे हाय रिस्क झाला. काय आलं? $100 0.1 0.5 0.10. आता मी सांगतो, आपण गोल्डला $100 अकाउंट आहे समजा, मी ते लिहितो $100. 0.1नं जो लॉट घेतला, 0.01चा लॉट घेतला आणि मार्केट चालू आहे गोल्ड 2380 धरा. तुम्ही घेतला आहे 0.01चा सेल घेतला आहे. समजून बघा, सेल घेतला आहे आणि मार्केट गेला आहे 2385. किती गेलं आहे? 2385. म्हणजे 5 पॉईंट मार्केट वर गेला आहे, अपोजिट बायला गेला आहे. तर तुमचे किती होणार? मायनस 0. मायनस 0. नाही 0. नाही $5 तुमचा मायनस असणार आहे. किती? मायनस $5. अकाउंट कितीचा? 100चा तुमचा. 5.80वरनं तुम्ही सेल घेतला आहे, मार्केट गेला ऑपोजिट बायला, म्हणजे 2385 गेला, मग 0.01चं बाय आहेत, म्हणजे तुमचा $5 तुमचा मायनसमध्ये आहे 5 पॉईंटचा. आता समजून घेऊ आपण 0.5चं समजून घेऊ. मार्केट आहे तेच 2380ला आहे. तुम्ही 0.05चा सेल घेतला आहे आणि मार्केट गेला 2385ला, म्हणजे ऑपोजिट गेला, मार्केट वर गेला आहे. सेल घेतला आहे तुम्ही, मार्केट वर गेला आहे, म्हणजे किती पॉईंट वर गेला? 5 पॉईंट वर गेला, म्हणजे 50 पिप्स वर गेला. 1 पॉईंट म्हणजे 10 पिप्स, 5 पॉईंट म्हणजे 50 पिप्स. 5 पॉईंटवर गेला तर तुमची इथे किती मायनस जाणार? 5 म्हणजे 5 5 25, म्हणजे तुमचं इथं $25 मायनसमध्ये असणार आहे. किती डॉलर? $25. अकाउंट तुमचं 100चं आहे, $25 मायनस गेला. हे 5चा. आणि त्यात धरू आपण आता 10चं बघू. मार्केट आहे 2380ला, 0.10नं तुम्ही सेल घेतला आहे आणि मार्केट गेला 2385, म्हणजे 5 पॉईंट म्हणजे 50 पिप्स. तर किती गेले तुमचे? 10 घेतला आहे, म्हणजे हे तर तुमचं मायनस असणार आहे, $50 मायनसमध्ये असणार आहे. हे अगोदर लक्षात घेऊन ठेवा. काय आलं? कमीत कमी म्हणून ते कमीत कमी कोणीही नवीन असून ते जुनं असून दे, जुन्याला काय सांगायला गरज नाही, नवीन किती माणूस असून दे, कमीत कमी हे आणि हे
हे 2 अकाउंटवर तुम्ही ट्रेड करा पाहिजे आणि ते पण कमीत कमी ह्याच्यानंच. $500 अकाउंट आहे तर तुम्ही हाय आपले 0.05 समजून घ्या. 0.05 0.02 म्हटल्यावर 0.20ने घ्यायचं नसते. 0.02 हे झालं. सांगतो $500 अकाउंट आहे. लय लॉट तुम्ही 0.05चा तुम्ही लॉट घेऊ शकता. तुझ्यावर लॉट कुठलंही घेऊ नका. आता मार्केट वर चालला आहे, चला 0.05 सेल घेऊया आणि मार्केट हे मायनस गेला, $20 मायनस गेला आहे. हे आपलं $500 अकाउंट आहे आणि असं करत 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 हे गेलं 50ला मायनस आणि नाही इथनं खाली पडणार मार्केट. चला मग 0.05 आणि सेल घ्यायचं आणि मार्केट वर जातो आहे. हे 50चं 50 मायनस आहे. हे जर 10 वाढलं की हे 10 म्हणजे हे होते $80 आणि हे होते 10 म्हणजे टोटल तुमचं $90 मायनस होतं आहे. कधी लक्षात ठेवा, एक लॉट घेत जावा. प्रॉफिट पाहिजे असेल, अकाउंट वॉश नाही होणार असेल तर $500ला 0.05च एंट्री टाका. ते 500 असून दे किंवा 1000चा असून दे, $1000 असून दे किंवा $500 असून दे, 0.05च ते टाकायचं. आता तुम्ही $100 काढायचं आणि हो म्हणून टाकायचं नाही. 0.05 आणि 0.05 0.05 असं काहीही उपयोग नाही. हे लक्षात ठेवा. व्हिडिओ मोठा झाला आहे, होऊन दे, हे तुमच्या भल्यासाठी आहे. आणि आता बघून घ्या, हे आपल्याला करायचं नाही. हे 2 आपल्याला करायचं नाही. कळलं? हे 2 करायचं नाही. आता मी सांगतो मला समजून बघा काय होते. समजा तुम्ही $500 अकाउंट आहे. 500 समजून चला 140 लागणार आहेत. $40,000 लागणार आहेत. लागले. तुम्ही काय करा माहिती, नुसतं तुम्ही काय करायचं नाही काय, दिवसाला $5 करायचं. $5 किती डॉलर? नुसतं सकाळी बसून स्कायपिंग करा, काय करा, नुसता $5 काढायचा विषय मिटला. $5 काढले की ट्रेड बंद करणे, बसणे. ते 5 गुणिले 20 दिवस धरले ते किती झाले? $200. सॉरी $100 होते. $100 किती होतात? $100. $100 मी किती होतं नाही काय? $100 म्हणजे आता वेगवेगळ्याच ब्रोकरला वेळ घेतात. ऑक्टाला 85 घेते, एक्सनेसला 90 घेते, एपेक्सला एक्सएमला $92 घेते. लमसम आपण $90 धरून चालू तर $9,000 झाले महिन्याला. किती? 40,000 लावून आपण $9,000 काढलं. हे किती टक्के झालं, काय झालं ते तुमच्या गणित बघा. माझा एवढंच सांगायचा विषय आहे की अकाउंट बारका असला की मोठ्या लॉटनं ट्रेड टाकू नका. आणि मोठं असले म्हणजे मोठं टाकू नका. लय 0.05च लॉट टाका. तुमचं अकाउंट राहील आणि वॉश होणार नाही. एकदा वॉश झालं तर काही उपयोग नाही. कळलं? अकाउंट वॉश झालं तर काही उपयोग होणार नाही आहे. पाहिजे तरी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. व्हिडिओ मोठा झाला आहे, होऊन दे. तुमच्याच भलीसाठी हे आणले मी. आणि कोणी जरा ट्रेडिंग करणं असेल, नवीन असेल, काय असेल, पण ह्याच्या नको हे किंवा हे 500 किंवा 1000ला तुम्ही करा आणि
नवीन माणसं असेल तर 0.2नच करा. आता मी काय सांगणार तुम्हाला की आपल्याला किती काढायचं, $5 काढायचे. किती $5? समजा आता गोल्ड आहे 2380ला, आहे तेच घेऊया. तुम्ही घेतला आहे 0.02. समजा मार्केट 10 पॉईंट वर गेला, 90ला गेला, 2390ला गेला, किती महिने जाणार आहो? 1 पॉईंटला 2, 10ला $20 महिने जाणार आहे. जाऊन दे, वेट करा, एंट्री टाकून ना दुसरी. जोवर मार्केट खाली येईल तर 2-3 पॉईंट खाली आला, 1 पॉईंटला किती येणार आपल्याला? $2 येणार आहेत. 79ला किती येणार आहेत? $2 येणार आहेत. 78ला टोटल $4 आणि 77ला $6. आपण टार्गेट किती आहे आपला रोजचं? $5. किती? रोजचं $5 काढा, नुसता $5. जे महिना $5 काढतील, नुसता $5, जो माणूस सक्सेस होतो. रोजचे $5 महिनाभर काढलं, नुसता डेली $5, दुसरं काय नाही. किती ऑपॉर्च्युनिटी होते, किती न्यूज पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असून दे, पण नुसतं तुम्ही 5 न काढला तर तुम्हाला $9,000 येणार आहेत. 1 महिना तुम्ही ह्या पद्धतीने करा. पुढच्या महिन्यात तुम्ही $10 काढणार, हे मला माहिती आहे. तर इथं तुम्हाला किती होणार आहे? 18,000. किती हजारमध्ये? अकाउंट आहे $500चा. 500चा अकाउंटवर रोजचं तुम्ही 18,000 हे तुम्ही काढू शकता. हां, 18 पुढं जाऊ नका, 10च्या वर जाऊ नका. बस हे 10 आहे ना, 10च ठेवा. लय अपेक्षा करू नका. 40,000ला तुम्हाला 18 देणं शक्य नाही कोणालाच. रोजचे 1 महिना $5 आणि दुसरा महिन्यापासून $10. बस एवढंच करा, लय अपेक्षा करू नको. ते काय म्हणतात, थेंबे थेंबे तळे साचे, असंच करा. $5 1 महिना आणि दुसऱ्या महिन्यामध्ये $10 तुम्ही ऑटोमॅटिक काढलेला की तुम्हाला हे कळते की आपण कुठल्या साईजला टाकायचं आहे आणि कितीने टाकायचं आहे. हां, आता तुम्ही म्हणशीला की $5 काढले ना, चला 0.10 सेल घेतो, 1 पॉईंट खाली गेला की $10 आले. नको, असलं काही नको, हे चुकीचं आहे ना. अकाउंट आहे $1,000चा, चला मी 0.20चं सेल घेतो, 1 पॉईंट गेला की $20 येतात. नको आपल्याला. कमीमध्ये 0.02 किंवा 0.05चं हे मोठ्या आखाजीला हे एवढंच. 1 पॉईंट खाली गेला तर $5 येणार आहेत तुम्हाला. तर तुम्ही एक ट्रेड करायचं, $5 काढायचं, गप बसायचं, दुसरा ट्रेड काढायचं नाही. ह्या पद्धतीने चला, तुम्हाला प्रॉफिट होणार. एका दिवसात आपल्याला अंबानी, मिलियन बिलियन असं काय होणार नाही. आपण आहे तिथं राहणार आहे. पण $5 1 महिना, दुसरा महिना $10, बस ह्या पद्धतीने तुम्ही केलं ना, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही ह्या पद्धतीने केलं ना, $5ला 1 महिना $5, 1 महिना केला, दुसऱ्या महिन्यात $10 केला, तर तिसऱ्या महिन्यात तुम्ही काय करणार? काय 2 अकाउंट काढणार तुम्ही. 2 अकाउंटवरून 10 करणार, म्हणजे हे तर $18,000 आणि हे कर $18,000. किती येतात? 8 2 16. चला 1 2 3 36,000 तुम्ही काढणार. कसं? कितीला? 2 अकाउंटला, म्हणजे 500 2, म्हणजे 1 लाख धरू. 1 लाखाला तुम्ही महिन्याला 36,000 काढणार आहे.
किती टक्के झालं? 36% झालं. तुम्ही ह्या पद्धतीनं गेला तरची गोष्ट आहे. मी स्वप्न दाखवत नाही, हे रिअल फॅक्ट आहे. $5 करा, नंतर 10. 2 अकाउंट काढला, एकदा $10 काढायचं, नंतर मग एका अकाउंट 10 काढायचं. एकाच वेळेला दोन्ही अकाउंटला ते टाकायचं नाही, हे सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही आता एक अकाउंट आहे $500 आणि दुसरा अकाउंट आहे $500. हे तुमचा, हे बी माझं. समजा ह्या अकाउंट तुम्ही दिवसाभरात $10 काढला, बसायचं, एकाच दोन टाकायचं नाही. हे प्रॉफिट आलं की हे प्रॉफिट असं करायचं नाही. हे लॉस म्हणजे हे लॉस, तसं नाही. आता ह्याचा काढला, बसायचं, तास 2 तास बसायचं, मग ह्याच्या मागं लागायचं. ह्याला $10 काढायचे. बस रोजचे $20 झाले तुमचे. 20 × 20 झाले की $40 झाले, $400 झाले. बस अकाउंट वाढव जा. एकाच अकाउंटवर कधीही मोठे मोठे ट्रेड करू नका. लय एवढं अकाउंट ठेवा, किंवा 2000 त्याच्यावर अकाउंट ठेवू नका. वेगळं अकाउंट करा, मल्टिपल ट्रेड हे करा, अकाउंट काढा. एक लॉस गेले की हे तुमचं प्रॉफिटमध्ये आहे. समजा हे $100 मायनसमध्ये आहे, तर हे तुमचं अकाउंट फ्री आहे, तर यातून तुम्ही ह्यातनं सेल घेऊ शकताय. हे जर निघूसपर्यंत इथं तुम्हाला $100 प्लसमध्ये आलेले असतात. सांगतो तुम्हाला, होऊन दे मोठा व्हिडिओ आज. एक अकाउंट माझं $1000 आहे आणि एक अकाउंट 1000 आहे. हे आणि हे पी. तर मी काय करणार आहे, माझं टार्गेट आहे 100. माझं टार्गेट किती आहे? एक मिनटं. माझं तर टार्गेट आहे बघा, येतं 1000, येतं 1000. ह्या अकाउंटला मी $10 काढलं. हे अकाउंट मी क्लोज केलं, बंद करून ठेवलं. 2-3 तासानं, लगेच बसा नाही, 2-3 तासानं इथं बसलं, इथं मी $10 प्रॉफिट काढलं. समजा आता इथं मी काय केलं आहे, इथं माझं पोझिशन अडकली. समजा इथं माझं समजा एक $50 मायनसमध्ये आहे. तर मी इथे काय करणार आहे, आता कळणार आहे मार्केट खाली जाणार आहे किंवा सपोर्ट रोशन खाली गेला, तर इथं मी त्याच पोझिशनला मी इथं सेल घेणार. हे माझं इथं प्लस येण्यासाठी इथं माझे $50 आलेले असतात. काय आलं, हे मायनस आहे, आपण इथं प्लस म्हणून काढायचे आहेत. इथं मी इथनं सेल घेतला, आपण सेल घेतला आहे, मार्केट गेल्यावर $50. आणि इथं मी काय करणार, सेल घेणार. हे मार्केट खाली येऊसपर्यंत हे 0-0 म्हणजे इथं 0-0 प्रॉफिट लॉस न बुक करता 0 येऊसपर्यंत हे तर मला $50 प्लसमध्ये आलेले असतात. राहून दे, हे तर -25 आहे, हे तर -25 आहे. क्लोज करा अकाउंट, फ्री क्लोज, काही प्रॉब्लेम नाही तुमचा. पण हे निघूसपर्यंत हे तर तुम्हाला $50 आलेले असतात. बस काही प्रॉब्लेम नाही. अशा रीतीनं ट्रेड करा. हो म्हणून कमी अकाउंट काढून मोठ्या लॉट साईज ट्रेड करू नका. नसेल आज 100 उद्या 200, आज 100 उद्या 200 असं करण्यापेक्षा 1 वर्ष लागून दे, 2 वर्ष लागून दे, 3 वर्ष लागून दे, पण करताना 500, 1000चंच अकाउंट तुम्ही काढा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, नसेल तर वाईट वाटलं असेल कमेंट करा, काही करा, पण कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटला आहे. 20 मिनटाचा व्हिडिओ झालेला आपला. ओके, बाय.